आमच्या डीएस न्यूज 24 चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका। नमस्कार, मी अश्विनी पुरी, डीएस न्यूज 24 मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत। बघणार आहोत बातमीचा सविस्तर आढावा। राजकीय वर्तुळातून एक मोठी बातमी समोर येते। देवेंद्र फडणवीस भाजपाचे नवे अध्यक्ष असतील अशी शक्यता वर्तवण्यात येते। विद्यमान अध्यक्ष जे.पी. नड्डा यांचा अध्यक्षपदाचा कार्यकाळ संपलाय, मात्र त्यांना मुदतवाढ देण्यात आली आहे। नव्या अध्यक्षांच्या शोधासाठी भाजपने एक समिती स्थापन केली आहे। महाराष्ट्रातून भाजप महासचिव विनोद तावडे आणि देवेंद्र फडणवीस यांची नावे चर्चेत आहेत। मागे स्वतः फडणवीसांनी पक्ष संघटनेचे काम करण्याची इच्छा व्यक्त केली होती। लोकसभा निवडणुकीनंतर भाजपा नव्या अध्यक्षांच्या शोधात आहे। महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नुकतीच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली आहे। या भेटीनंतर देवेंद्र फडणवीस भाजप अध्यक्ष जे.पी. नड्डा यांची जागा घेतील अशी चर्चा सुरू झाली आहे। या पदासाठी ज्या नेत्यांची नावे चर्चेत आहेत त्यामध्ये फडणवीस प्रबळ दावेदार मानले जात आहे। फडणवीस यांनी सपत्नीक नरेंद्र मोदी यांची भेट घेतल्यामुळे याबाबतचे संकेत मिळत आहेत की पक्ष नेतृत्व फडणवीसांना पक्ष संघटनेत मोठ्या पदावर नियुक्त करण्याच्या विचारात आहे। याआधी भाजप आणि आरएसएस यांच्यामध्ये नावांबाबतीत काही मतभेद होते, यामुळे राष्ट्रीय भाजप प्रमुखांच्या नियुक्तीमध्ये उशीर झाला, परंतु आता फडणवीसांबाबत सहमती बनताना दिसत आहे। यामुळेच आताची ही भेट महत्त्वपूर्ण मानली जाते। फडणवीस यांनी यापूर्वीही पक्ष संघटनेचं काम केलंय। मुख्यमंत्री ते राज्यातील सत्ता परत आणणं यामध्ये फडणवीस यांनी खेळलेल्या चाली यावरून भाजप अध्यक्ष पदासाठी फडणवीस स्पर्धेत असलेल्या सर्व नेत्यांपेक्षा फिट आणि योग्य उमेदवार मानले जात आहे। फडणवीसांचे सरसंघचालक मोहन भागवत यांच्याशी चांगले संबंध आहेत, तसेच फडणवीस संघाचे मुख्यालय असलेल्या नागपूरचे आहेत, त्यामुळे फडणवीस यांच्या नावावर शिक्कामोर्तब होऊ शकते अशी राजकीय वर्तुळात चर्चा रंगली आहे। डीएस न्यूज 24 साठी अश्विनी पुरी, मुंबई। अशाच नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी पाहत रहा डीएस न्यूज 24। तोपर्यंत मी अश्विनी आपली रजा घेते। नमस्कार।